सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात असणाऱ्या ठाकुरकी गावामध्ये संदीप मनोहर रिटे वय 32 आणि त्याची बायको सोनाली हे दाम्पत्य राहत होते. गावातील ठाकूरबुवा मंदिरा शेजारी त्या दोघांचे घर आहे. संदीप रिटे हा फलटण शहरातील नाना नानी पार्क विमानतळा शेजारी गेल्या महिन्याभरापासून कामाला आहे. गेल्या आठवड्यातच त्याची बायको सोनाली ही त्या ठिकाणी काम करू लागली होती. मंगळवार दिनांक 10 जून 2025 रोजी संदीप आणि सोनाली हे सकाळी कामासाठी बाहेर पडले. त्या दिवशी सोनाली कामावर न जाता माहेरी जाणार होती, म्हणून संदीपने सुरुवातीला सोनालीला माहेरी सोडले आणि तो कामाच्या ठिकाणी गेला. दुपारी 4 वाजता सोनाली घरी आली. संदीप हा काम आटोपून संध्याकाळी घरी परतणार आहे हे तिला माहिती होते, पण संध्याकाळचे 7 वाजत आले पण संदीप काही घरी आला नाही. संदीप कुठेतरी गेला असेल असे समजून घरच्यांनी काही त्याचा शोध घेतला नाही. दुसरा दिवस उजडला. बुधवार दिनांक 11 जून 2025 रोजी त्या दिवशी सोनालीला कामाच्या ठिकाणावरून फोन आला. संदीप आज कामावर येणार आहे की नाही. त्यावेळी मात्र सोनाली घाबरून गेली, कारण संध्याकाळी कामावरून परतणारा संदीप हा घरी आलाच नव्हता आणि आजही तो कामाच्या ठिकाणी गेलेला नाही. त्यानंतर तिने नातेवाईकांच्या मदतीने संदीपची शोधाशोध सुरू केली. तो कुठेच मिळून न आल्याने त्याच्या मिसिंगची तक्रार दाखल करण्याचे सोनाली आणि तिच्या नातेवाईकांनी ठरवले. त्यानुसार ते पोलीस ठाण्यात दाखलही झाले. इकडे फलटण पोलीस ठाण्यात खुनाची खबर आली होती. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात असणाऱ्या ठाकुरकी गावात पंधरकी शिवारामध्ये एक मृतदेह पडल्याची माहिती मिळाल्याने पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले होते. सोनाली रिटे, तिचे वडील सुभाष घोलप आणि भाचा दीपक खुडे यांना याची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच ते सर्वजण धावत पळतच घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी पोलिसांचे पंचनाम्याचे काम सुरू होते. पोलीस मृतकाची ओळख पटवण्याच्या कामात मशगूल होते तेव्हा सोनाली आणि तिचे नातेवाईक त्या ठिकाणी पोहोचले. समोरचा मृतदेह पाहताच तिने रडायला सुरुवात केली. पोलिसांनी तिच्याकडे चौकशी केली असता हा मृतदेह तिचा नवरा संदीप मनोहर रिटे वय 32 याचा असल्याचे पोलिसांना समजून आले. ओळख पटल्यामुळे पोलिसांचे निम्मे अधिक काम झाले होते. आता त्या इसमाला कुणी आणि का मारले याचा शोध घेणे बाकी होते. मृतदेहाची अवस्था पाहून त्याचा खून कोणत्या तरी गंभीर कारणातून झाला असावा याची कल्पना पोलिसांना आली होती, कारण संदीपच्या डोक्यात दगडाचे घाव घातले होते. त्याच्या गळ्यावर जखमा होत्या. इतकेच नव्हे तर दारूच्या बाटलीच्या काचेने त्याचे गुप्तांगही कापले होते. घटनास्थळी काही धागादोरा मिळतो का याची पाहणी केली असता घटनास्थळी ताडीची पिशवी आणि ओल्ड मंक ब्रँडची दारूची बाटली मिळून आली. यावरून पोलिसांनी तपास सुरू केला. सर्वप्रथम त्यांनी ताडी विक्रेत्याला शोधून काढले. त्याला मृतकाचा फोटो दाखवला असता तो मृत व्यक्ती म्हणजे संदीप रिटे हा नेहमी ताडी पितो असे त्याने सांगितले. तसेच त्याने काल म्हणजे दिनांक 10 जून 2025 रोजी ताडी विकत घेतल्याचेही सांगितले. संदीप सोबत आणखी एक व्यक्ती होता आणि ते दोघे एकमेकांशी वाद घालत होते असे ताडी विक्रेत्याने सांगितले. संदीपचा मोबाईल त्याने काढून घेतल्याने संदीप हा त्याच्या मागोमाग गेल्याचेही त्याने सांगितले. या माहितीवरून संदीप रिटे आणि ज्या व्यक्तीसोबत भांडण चालू होते तोच खुनी असावा असा तर्क लावून पोलिसांनी संदीप याचे मित्रमंडळ शोधण्यास सुरुवात केली. त्यामध्ये संदीपचे मित्र पोलिसांच्या रडारवर आले. 3 मित्रांकडे चौकशी केल्यानंतर 4थ्या मित्राबद्दल पोलिसांना समजून आले. ठाकुरकी गावामधील बोडरे वस्ती या ठिकाणी राहणारा मंगेश उर्फ मोन्या सचिन मदने वय 21 याचे नाव पुढे आले. माहिती मिळताच पोलिसांनी बोडरे वस्ती येथील मंगेशचे घर शोधून काढले. घरामध्ये मंगेश नव्हता. तो पोलीस ठाण्या शेजारील असलेल्या पोलीस वसाहतीमध्ये सुरू असलेल्या कामावर गेल्याचे समजून आले. पोलीस तिथे पोहोचले तेव्हा मंगेश हा विटा उतरवण्याचे काम करत असल्याचे त्यांना दिसून आले. निवांतपणे मंगेश हा विटा उतरवत होता. त्याच्या एकूण हावभावावरून त्याने खुनासारखे कृत्य केले असावे असे काही दिसत नसल्याने पोलीसही बुचकळ्यात पडले. पण पोलिसांनी पुढे पाऊल टाकत मंगेशला बाजूला बोलवून घेतले. पोलीस आल्याचे दिसताच मात्र त्याचे अवसान गळाले.
सुरुवातीला मी नाही असे काहीशी पुटपुट केली, पण पोलिसही खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला. आपण हा खून 5 लाखाची सुपारी घेऊन केल्याचे त्याने सांगितले. ही सुपारी आपला चुलत भाऊ सोमनाथ माणिक बदने वय 32 राहणार बोडरे वस्ती ठाकुर्की तालुका फलटण जिल्हा सातारा याने दिल्याचे सांगितले. पोलिसांनी मंगेश उर्फ मोन्या मदने आणि सोमनाथ माणिक मदने या दोघांना अटक केली. त्यांच्या विरुद्ध फलटण शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. फलटण शहर पोलीस ठाण्याने खुनाचा गुन्हा दाखल झाल्यापासून 24 तासाच्या आतमध्ये दोन्ही आरोपींना अटक केली. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.